नाना पटोले बोलतायत, जाऊया. की आता तुमचा या विषयाचा पेपर आहे, या विभागाला तुम्हाला पेपर द्यायचा आहे, त्याची मुलं मुली तयारी करतात आणि ऐनवेळी पेपर लीक झाला म्हणून पेपर रद्द करतात. तरुणांचं आयुष्य बर्बाद करायचं पाप सातत्यानं भाजप सरकार महाराष्ट्रामध्ये करताना आपण पाहिलेलं आहे. गरिबांचं जगणं असहाय्य केलेलं आहे आणि म्हणून या सरकारने जनाची नाही तर मनाची तरी असेल तर या सरकारनं खुर्च्या सोडल्या पाहिजेत. एकट्या त्या देवेंद्र फडणवीसाला आपण राजीनामा मागण्यापेक्षाच या सरकारनेच आता राजीनामा देऊन मोकळं झालं पाहिजे. जनता नाहीतर यांना खिचून मारेल, सत्तेतून बाहेर काढेल, अशा पद्धतीचं चित्र, भयावह चित्र महाराष्ट्रामध्ये आहे आणि सरकारच्या विरोधात भयानक रोष आपण महाराष्ट्रामध्ये पाहतोय. आणि म्हणून आमची या सरकारला सलाह आहे की सरकारने तातडीनं या सगळ्या सातत्यानं घटना, राज्यातले उद्योग दुसऱ्या राज्यात, गुजरात, कधी मध्य प्रदेश, अशी जी परिस्थिती आहे आणि राज्याला अधोगतीत नेण्याचं पाप हे करतात आहेत. तर जनाची नसेल तर मनाची असेल तर यांनी राजीनामे देऊन मोकळे व्हावेत, अशा पद्धतीची भूमिका काँग्रेस पक्षाची आहे. अभ्यासक्रमामध्ये बदल करण्यात आलेला आहे, त्यामध्ये आता नवीन अभ्यासक्रमात मनुस्मृती जे श्लोक असतील भगवद्गीता या सगळ्या गोष्टींचा समावेश आराखड्यामध्ये. त्याला आम्ही सगळ्या गोष्टी तपासल्या जातील. मनुस्मृती असेल तर ते अजिबात चालणार नाही आणि त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टी तपासून देशामध्ये सत्तेचं परिवर्तन आहेच आणि त्याच्यामुळे मनुस्मृती या देशामध्ये कदापि चालू देणार नाही, ही भूमिका काँग्रेस पक्षाची आहे आणि त्याच्यामुळे हे सगळ्या गोष्टी तपासून योग्य निर्णय काँग्रेस पक्ष त्या ठिकाणी घेईल. बिलकुल झाली पाहिजे, पण सरकारची झाली पाहिजे. पूर्ण राज्यातलं प्रशासन सरकारच्या दबावाखाली आहे. त्याची कारणं सुद्धा तीच आहे. संजय पांडे नावाचे जे पोलीस कमिशनर मुंबईत होते, त्यांनी प्रामाणिक काम केलं, पण त्याच्यावर केंद्रीय तपास यंत्रणा लावून ईडी, सीबीआय सारख्या त्यांना जेलमध्ये टाकलं आणि त्याच्यामुळे राज्यातल्या IAS आणि IPS अधिकाऱ्यांमध्ये जी भीती आहे, ते भीतीपोटी राज्यातलं सरकार जे आदेश देईल त्या आदेशाने हे वागतात आहेत. त्याच्यामुळे पोलीस प्रशासन असो किंवा आपले IAS अधिकारी असो, हे सगळे त्या भीतीपुढे वागतात आहेत असं चित्र आपण पाहतोय आणि त्याच्यामुळे राज्यातली कायदा सुव्यवस्था संपलेली आहे. नुसतं पोलिसाची चौकशी करण्यापेक्षा या सरकारचंच आता यांचं डोकं तपासलं पाहिजे.